आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आहेत। काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, जे हिंदीला विरोध करतायत ते बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकतात आणि बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकत असताना इंग्रजीला पायघड्या घातल्या जातात आणि हिंदीला विरोध केला जातो। नाही, असं देवेंद्र फडणवीस जे काय म्हणाले असतील, बॉम्बे स्कॉटेशमध्ये शिकून मराठीचा अभिमान तर बाळगत आहेत, मराठी भाषा त्यांना बोलता येते, मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने भाषण करू शकतात। केवळ नरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही जर बोलत असाल तर या महाराष्ट्रातला मराठी माणूस आता तुम्हाला आता माफ करणार नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रजी शाळांमध्ये शिकले जाते आणि मराठीबद्दल किंवा मग मराठीबद्दल अभिमान बाळगायचा, मराठीसाठी आंदोलन करायची आणि हिंदी विरोधी मराठी आमची मायबोली आहे, त्यासाठी आम्ही आंदोलन करणार। उद्या सकाळी आमचा प्राण त्याग करण्याची वेळ आली तरी पण आम्ही करू। दुसरं म्हणजे आज मातोश्री बाहेर पोस्टर लावण्यात आलं आणि मराठीचा घात केला गेला, अहवाल स्वीकारला गेला, त्याचा फोटो सुद्धा लावण्यात आला। असे की ज्यांनी हे सगळे पोस्टर लावले असतील त्यांनीच मराठीचा घात केला आहे। एक मराठी माणसाची पार्टी फोडून ज्यांनी ह्या ज्या पद्धतीने सत्ता स्थापन केलेली आहे त्यांना केवळ नरेटिव्ह सेट करण्यासाठी हे काम दिलं आहे आणि कोणासाठी ते काम करत असतील। ते तयारी कुठपर्यंत आली आहे मेळाव्याची? मेळावा जोरात होईल आणि प्रचंड मोठ्या संख्येने मराठी माणसं या मेळाव्यामध्ये सहभागी होतील। सरकारला सुद्धा निमंत्रण देणार आहात? मराठीबद्दल अभिमान असेल तर सरकारच्या कामदारांनी यावं। त्यामुळे होते सुनील प्रभू। देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे काल टीका केली त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। कॅमेरामन अनिल संघर्ष, मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।